पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे। राज्य सरकारला घेण्याची विरोधकांची आता रणनीती दिसतेय। हिंदी सक्तीवरून राज्य सरकारने घेतलेला यू-टर्न, शक्तीपीठ महामार्ग, शेतकऱ्यांना दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन, लाडकी बहीण योजना, विविध रखडलेली विकास कामं, मुंबई गोवा महामार्गाचा मुद्दा, या सगळ्या मुद्द्यावर विरोधक आज आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीचा मुद्दा, जी-आर जरी रद्द करण्यात आला असला तरी या सगळ्या संदर्भात मुद्दा गाजण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यास होणारा विलंब, शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे। शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा तापू शकतो। पुण्यात हुंडाबळीची घडलेली घटना, राज्यातील ढासळलेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटना, 11वी प्रवेशाचा सध्या सुरू असलेला गोंधळ, धुळे गेस्ट हाऊस मध्ये सापडलेली 1,84,00,00,000 रुपयांची रोकड, हे देखील प्रकरण आज गाजू शकतं। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते विधिमंडळ परिसरामध्ये आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, 9 वाजलेले आहेत, अगदी थोड्याच वेळात आता पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होईल। विरोधक सुद्धा चांगलेच आक्रमक झालेले आहेत। काल पूर्वसंध्येला नित्य नियमाप्रमाणे याही वेळी विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकलेला होता, तर तिथं विरोधकांना कोंडीत पकडण्यासाठी सुद्धा सत्ताधारी सरसावलेले आहेत। काय घडणार आहे नेमका आज? अगदीच महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे। 2 तासानंतर हे अधिवेशनाला सुरुवात होईल। सर्व मंत्री परिस्थिती या ठिकाणी उपस्थित असतील आणि विरोधक सुद्धा थोड्याच वेळात हजर राहतील। मात्र पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मांडले जातात। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात असेल, बी बियाणे असेल, दुबार पेरणी असेल, शेतकऱ्यांवरती आलेलं आसमानी संकट असेल, यावरून विरोधकांनी रणनीती आखलेली आहेच। मात्र जे इतर विषय राज्यामध्ये घडत आहेत त्यामध्ये त्रिभाषा सूत्र असेल, एकूणच महिलांवरती होणारा अत्याचार असेल, हुंडाबळी असेल आणि अनेक घटना ज्या आहेत त्या या ठिकाणी अग्रस्थानी असणार आहेत। त्याचबरोबर जो शक्तीपीठ महामार्ग एकूण 23 जिल्ह्यांमधून घेऊन जाण्यात येणार आहे, त्या शक्तीपीठ महामार्गाला प्रचंड विरोध आहे। त्यामुळे त्या शक्तीपीठ महामार्गामध्ये बाधित होणारे जे शेतकरी आहेत त्यांच्याकडून सुद्धा जे विरोधक आहेत ते त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आवाज उठवताना पाहायला मिळतील। त्याचप्रमाणे इतर जे काही गोष्टी असतील, इतर जे काही विषय आहेत महाराष्ट्रातील मुलांच्या शैक्षणिक विषय असतील, यावरून सुद्धा आज या विधिमंडळ परिसरामध्ये गदारोळ होताना पाहायला मिळतात। एकूणच या ठिकाणी विरोधकांनी रणनीती आखलेली आहे। सत्ताधाऱ्यांना जेरीस आणण्यासाठी अनेक विषय विरोधकांच्या हातामध्ये आहेत। काल जो चहापानावर बहिष्कार टाकण्यात आला, यानंतर अनेक विषय मांडण्यात आले होते। यामध्ये खरं तर त्रिभाषा सूत्र असेल, शक्तीपीठ महामार्ग असेल, शेतकऱ्यांवरती आलेले आसमानी संकट, दुबार पेरणी आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात अद्याप ही नुकसान भरपाई दिलेली नाही, पंचनामे सुरू आहेत। त्यामुळे या विषयांवरती सुद्धा विरोधक आहेत त्यांनी रणनीती आखलेली। त्यामुळे या विषयांवरती कृषी मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील आणि सरकारला एकूणच या ठिकाणी हताश करणं म्हणजे जेरीस आणण्याचा प्रयत्न हा विरोधकांचा राहणार आहे। त्यामुळे नक्की विरोधक यामध्ये सफल होतात का? कारण एकूणच जर बघितलं तर काल जी झालेली बैठक होती सत्ताधाऱ्यांची, या बैठकीमध्ये कशाप्रमाणे विरोधकांना त्यांच्या प्रश्नांवरती उत्तर द्यायची या संदर्भातील सर्व मंत्र्यांना ब्रीफ करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज खरं तर खरी कसोटी जी आहे ती सत्ताधारी मंत्र्यांची या विधिमंडळ परिसरामध्ये आणि एकूणच सभागृहामध्ये पाहायला मिळणार आहे। अगदी हे तर महत्त्वाचे मुद्दे स्वप्नील आहेतच। शिवाय याखेरीज सत्ताधाऱ्यांमध्ये सुद्धा बऱ्याचदा एक वाक्यता दिसत नाही, असं देखील बऱ्याचदा पाहायला मिळालंय। हाही मुद्दा विरोधकांकडून लावून धरण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। मग तो मुद्दा लाडकी बहिणी योजनेसंदर्भातला असू दे, निधी वाटपाचा मुद्दा असू दे, किंवा अगदी हल्लीच काल परवा गोगावलेंनी राणेंवर केलेले आरोप असू देत। त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये सुद्धा एकवाक्यता नाहीये, तिथं देखील आरोप प्रत्यारोप होत आहेत। हा मुद्दा विरोधकांकडून उचलण्याची शक्यता नाकारू शकत नाहीये। स्वप्नील,
नक्कीच हा मुद्दा एक महत्त्वाचा या ठिकाणी उपस्थित होणार आहे. विधान भवनामध्ये अनेक सभागृहामध्ये दोन्ही म्हणजे वरच्या आणि खालच्या सभागृहामध्ये हे दोन्ही मुद्दे जे आहेत ते उपस्थित करण्यात येणार आहे. सरकारमध्ये म्हणजे महायुतीच्या मंत्र्यांमध्येच एक वाक्यात अनेक ठिकाणी मतमतांतरे पाहायला मिळतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आहेत, मात्र लाडकी बहिणीचा योजनेचा जो हप्ता आहे तो 2100 की 1500 याबद्दल सुद्धा मतमतांतर आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन असेल, या आश्वासनावरनं सुद्धा युटर्न कुठेतरी सरकार घेत आहे का, आणखी जे जाहीरनामे आणि घोषणापत्र होते याचा सुद्धा दाखला कुठेतरी या सभागृहात देण्यात येऊ शकतो. आणि यामुळेच ज्या मंत्र्यांकडून घोटाळे बाहेर निघत आहेत, त्या मंत्र्यांचे घोटाळे बाहेर निघतात त्यावरती सुद्धा भाष्य होण्याची शक्यता आहे. आणि महायुतीच्या मंत्र्यांमध्ये एकमेकांमध्ये सुद्धा एक शीतयुद्ध पाहायला मिळतं. यामध्येच कुठेतरी भरत गोगावले पालकमंत्रीपद न मिळाल्यामुळे कुठेतरी नाराज आहे. त्यांच्याकडून जे अनावधानाने वक्तव्य होतात त्याच्या संदर्भात तसेच एकूणच नितेश राणे यांनी केलेलं वक्तव्य असेल, मंत्री नितेश राणे यांनी बाप माझा हा या ठिकाणी वर्षावरती आणि सागरवरती असं जे वक्तव्य केलं होतं याचा सुद्धा कुठेतरी उल्लेख जो आहे तो या सभागृहात होऊ शकतो. आणि यामध्ये जो नाराजी नाट्य पाहायला मिळत होतं महायुतीमध्ये त्याच्या संदर्भात सुद्धा निधीवरूनचा जो विषय होता, मंत्र्यांची समजूत काढण्यात आलेली आहे. मात्र खरं तर एकूणच या ठिकाणी जेव्हा विधान सभागृह असेल किंवा परिषद असेल यामध्ये दोन्ही ठिकाणी जेव्हा विरोधक बोलण्यास उभे राहतील तेव्हा हा विषय नक्कीच काढतील. मात्र यावरती कशाप्रमाणे एक वाक्यता महायुतीचे सर्व मंत्री दाखवतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण जे अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं यामध्ये अनेक मंत्र्यांना त्यांच्या खात्याचा अनुभव किंवा त्यांच्या खात्यांसंदर्भातील प्रश्न समजून घेण्यास वेळ कमी मिळाला होता. मात्र सध्या 6 महिने 6 ते जास्त महिने जे आहेत ते 6पेक्षा जास्त महिने मंत्रिमंडळ पूर्ण होऊन झालेलं आहे. सर्वांना 6 महिन्याचा अनुभव आहे. त्यामुळे आत्ता जे काही प्रश्न मांडले जातील, आत्ता जे काही उपस्थित केले जातील प्रश्न, याला उत्तर कोण आणि कोणता मंत्री कशाप्रमाणे देतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. अगदी स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.